पांगरी ग्रुपवर काहीही पोस्ट करणार नाही. अन्नाच्या विरोधात अण्णाच्या विरोधात एकही पोस्ट करणार नाही. अण्णाशिवाय पर्याय नाही. माझी झाली ती चूक झाली. इथून पुढे मी असली चूक नाही इथून पुढे नाही. ग्रामपंचायत पोस्ट करणार नाही. हे मी हात जोड जोडलेत ना. वाल्मिक अण्णाच्या विरोधात कोणतीही पोस्ट करणार नाही. वाल्मिक अण्णाशिवाय पर्याय नाही. तरुणाला हात जोडायला लावले. वाल्मिक अण्णाच्या गँगची दमदाटी खरं तर पाहायला मिळाली आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये. बीडच्या गुन्हेगारीचे वारंवार व्हायरल व्हिडिओ एकामागणे एक येताना पाहायला मिळत आहेत आणि हे सतत व्हिडिओ समोर येत आहेत. त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. संतोष देशमुखाच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड कारागृहात असला तरी सुद्धा शहरात वाल्मिक कराड गँगची दहशत तसूभरही कमी झाली नाही याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसापासून वाल्मिक कराडच्या चेल्यांचे अघोरी कृत्य सोशल मीडियावर वाल्मिक अण्णाच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल होत असताना कराड समर्थकांकडून आता दमदाटी करण्यात आली आहे. एका तरुणाला हात जोडत माफी मागायला लावल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. त्यामध्ये वाल्मिक अण्णाच्या विरोधात कोणतीही पोस्ट करणार नाही, माझ्याकडून झाली ती चुकी झाली असं म्हणत तरुण हात जोडून माफी मागतो आहे. अण्णाशिवाय पर्याय नाही. बीडच्या गुन्हेगारीचे वारंवार व्हायरल व्हिडिओ अशा पद्धतीने सातत्याने समोर येत आहेत. दमदाटीचा शस्त्रधाकाचा धाक दाखवून खरं तर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. शिवेगाळ, मारहाण, अघोरी कृत्य करताना व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण आहे. असे व्हिडिओ वारंवार समोर येत असताना पोलिसांचा वचक कमी झाल्याची चर्चा सुद्धा दुसऱ्या बाजूला होताना पाहायला मिळते. नेमकं प्रकरण काय तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी वाल्मिक कराड बीड कारागृहात आहे. वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट मिळत असल्याच्या आरोपापासून ते शहरात वाल्मिक कराडच्या गँगची दहशत, महादेव मुंडे प्रकरणात होणारे गंभीर आरोप गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत आहेत. दरम्यान पांगरी ग्रुपवर काहीही पोस्ट करणार नाही. वाल्मिक अण्णाच्या विरोधात कुठलीही पोस्ट करणार नाही. वाल्मिक अण्णाशिवाय पर्याय नाही. माझी झाली ती चूक झाली असे एका तरुणाला हात जोडून म्हणायला भाग पाडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दरम्यान वाल्मिक कराडच्या गँगनं तरुणाला हात जोडण्यासाठी शिवीगाळ केल्याचं सुद्धा या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. या व्हिडिओमध्ये दमदाटी करणारे वाल्मिक कराडचे समर्थक असल्याची माहिती आहे. नेमका हा तरुण कोण होता याबाबतची माहिती अजूनही मिळालेली नाही. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे तसंच या दमदाटीच्या प्रकरणाबाबत संबंधित तरुणाची कुठलीही तक्रार नोंदवली नसल्याचं पाहायला मिळतं. हे अद्याप अस्पष्ट आहे. तरी वाल्मिक कराड आणि त्याच्या समर्थकांच्या दहशतीचा आणखी एक प्रकार आणि तो व्हिडिओ सुद्धा या माध्यमांमधून बाहेर आल्याचं पाहायला मिळतंय. वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा.